नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल रोहन टेक्निकल वर्ल्डमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आधार कार्डाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. जसं की तुम्हाला माहीतच आहे, आधार कार्ड आपण जर कुठेही काढायला गेलो, अपडेट करायला जर गेलो, खूप जणांचा आधार कार्डवर जो फोटो असतो तो बालपणीचाच फोटो असतो. त्यामुळे तुम्हाला काही ठिकाणी म्हणतात की आधार कार्ड अपडेट करून घ्या. आधार कार्ड अपडेट करून घ्या म्हटल्यानंतर तुम्ही आधार कार्ड अपडेट करायला जाता व तेव्हा तुमचा तेथे फोटो काढला जातो, फिंगरप्रिंट अपडेट केलेली जाते, तुमच्या नावामधील बदल केलेला जातो, तुमची जन्मतारीख अपडेट केली जाते, त्याचबरोबर तुमचा पत्तासुद्धा अपडेट करतो. पण यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही तर तुमचा जो फोटो अपडेट करतात, जो तुमचा बालपणीचा फोटो आहे तो अपडेट करून तुम्ही आता तरुणपणाचा जो फोटो अपडेट करणार असतात, तुमचा लाईव्ह फोटो जो अपडेट करता तो फोटो तुम्ही अपडेट केला तेव्हा तो फोटो खूप ब्लर येतो किंवा काळा दिसतो. हो मित्रांनो, तो फोटो एकदम स्पष्ट दिसत नाही. खूप जणांना आधार कार्डामध्ये तोच प्रॉब्लेम येतो की ते आधार अपडेट तर करून घेतात पण त्यांना त्यांचा जो आधार कार्डावरचा फोटो आहे तो फोटो आवडत नाही. जसे की आता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेल्फी वगैरे काढताना खूप चांगले फिल्टर वापरतात आणि फोटो काढतात, त्यामुळे फोटो खूप चांगला दिसतो. असे सुद्धा काही जण खूप सुंदर दिसतात, त्यामुळे त्यांनी फोटो सेल्फीमध्ये जर काढला तर तो फोटो एकदम क्लिअर आणि एकदम वाईटच दिसतो, म्हणजे व्यवस्थित दिसतो, क्लिअर दिसतो, ब्लर दिसत नाही, ब्लॅक अँड व्हाईट दिसत नाही, ब्लॅक दिसत नाही जास्त. त्याच्यामध्ये ब्राईटनेस ते नॉर्मली असतंच, त्यामध्ये आपल्याला ब्राईटनेस ते वाढवायची गरज नाही. पण आधार कार्डवरचे ब्राईटनेस कसे वाढवायचे, आधार कार्डवर जो काळा फोटो येतो त्याला कसे एडिट करायचे, मग यासाठी काही जण काय म्हणतात, आधार सेंटरवरचं तुम्ही जर गेलात नाही तर कुठल्याही ऑफिशियल ठिकाणी जर गेलात तर ते काय म्हणणार तुम्हाला, आधार कार्ड अपडेट करा, कारण तुमच्या आधार कार्डवरचा फोटो क्लिअर ओळखू येत नाही. का बरं, तर आधार कार्डवरचा फोटो खूप काळा आहे आणि तुमचं लाईव्ह फोटो जो आहे, लाईव्ह तुम्हाला बघून आणि आधार कार्डवरचा फोटो बघून क्लिअरिफिकेशन होत नाही, ओळखू येत नाही की हा आधार कार्डवरचा फोटो तुमचाच आहे का. यासाठी मग तुम्हाला डबल 100-200 रुपये खर्च करावे लागतात आणि आधार कार्ड अपडेट करावे लागते. तर हे न करता यामध्ये कुठेही डबल पैसे न घालता तुम्ही एकदाच अपडेट केलात आणि जर बाय चान्स तुमचा फोटो जर काळा जरी येत असेल तर त्याला व्हाईट कशी करायची, त्याची ब्राईटनेस कशी वाढवायची, आधार कार्ड न चेंज करता, अपडेटला पैसे न खर्च करता, तर घर बसल्या तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर, तुमच्या मोबाईलवर सुद्धा त्याला या ट्रिकने अपडेट करून घेऊ शकता आणि तुमचा जो फोटो आहे तो फोटो एकदम व्यवस्थित आणि चांगला दिसेल, याची मी 100% गॅरंटी तुम्हाला देतो. तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. मी व्हिडिओमध्ये पूर्ण ट्रिक स्टेप बाय स्टेप दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही एकदम 1 क्लिकमध्येच तुमचं जो आधार कार्डवरचा जो फोटो आहे, जो की ब्लँक दिसत आहे, ब्लॅक दिसत आहे, त्या ब्लॅक फोटोला तुम्ही एकदम नॉर्मल आणि व्यवस्थित ओळखू येण्यासारखं करू शकता. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की कोणत्या ट्रिकने तुम्ही आधार कार्डवरील फोटो व्यवस्थित करू शकता. तर मित्रांनो, आता आपण आपली कॉम्प्युटर स्क्रीन चालू केलेली आहे. आता आपण याला थोडंसं रिफ्रेश करून घेऊया. रिफ्रेश केल्यानंतर कसं आपलं कॉम्प्युटर थोडं वर्क फास्ट करेल. आता मी तुम्हाला इथे दाखवतो की हे ई आधार म्हणून एक मी फोटो जे आहे, आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड सेव्ह केलेलं आहे आणि ते डेस्कटॉपवर घेतलेलं आहे. जसं की तुम्ही बघू शकता, हे आधार कार्डला मी झूम करून दाखवतो. तुम्ही बघू शकता की आधार कार्डवरील जो फोटो आहे तो खूप ब्लर आणि काळा आलेला आहे, म्हणजे यावर ह्या व्यक्तीचा जो चेहरा आहे तो चेहरा स्पष्टपणे दिसत नाही आणि आपल्याला ओळखूसुद्धा येत नाही. तर आता यामध्ये मी तुम्हाला याला क्लिअर कसे करायचे याची ट्रिक सांगणार आहे. तर आपल्याला उघडायचं आहे आपलं फोटोशॉपमध्ये. जसं की तुम्ही बघू शकता, मी आधार कार्ड घेतलेलं आहे आणि 4x6 पण पॅटर्नमध्ये आधार कार्ड जे आहे ते माझ्याकडे आहे. तर ते 4x6ला हे करून आपण ह्याला मॅक्सिमाइज करूयात, म्हणजे ह्याला मोठं करूयात. कंट्रोल आणि प्लसच्या बटनाने आपल्याला याला प्लस करायचं आहे. आता तुम्ही आधार कार्डवरील फोटो बघू शकता, जो की खूप ब्लर आणि खूप काळा आलेला आहे. यामध्ये व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही, फक्त त्याचं शर्टचा कलर दिसत आहे जो की लाल आहे. तर आता तुम्ही बघू शकता, यामध्ये सुद्धा मी तुम्हाला इथे झूम करून दाखवलेला आहे. झूम करून तुम्ही बघू शकता की आधार कार्डवर जो फोटो आहे तो फोटो खूप काळा आलेला आहे. तुम्हाला क्लिअर आता दिसत असेल की आधार कार्डवरचा फोटो जो आहे तो काळा आलेला आहे. आता आपण याला मिनिमाइज केलेला आहे. आता आपण 4x6 पॅटर्नमध्ये जो ह्याला कट केलेला आहे, यामध्ये मी तुम्हाला याला एडिट करून दाखवतो, जेणेकरून तुम्ही एकदम घर बसल्या आणि स्पष्टपणे ते आधार कार्ड जे आहे ते एडिट करू शकता आणि त्याचा चेहरासुद्धा व्यवस्थित करू शकता. आता तुम्हाला क्रॉप टूल
हे मूव्ह टूल आहे आणि हे रेक्टँग्युलर यम टूल आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या कीबोर्डवरची यम बटन दाबायचं आहे किंवा तिथे टच करायचं आहे. तिथे राईट क्लिक लेफ्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते टच होऊन जाईल. आता यम जरी दाबले तरी तुम्ही बघू शकता यम दाबल्या मूव्ह टूलला घेत आहे त्यानं. आता आपल्याला त्याला मूव्ह म्हणजे क्रॉप करायचं आहे. त्या फोटोवर जे फोटोची जी साईज आहे त्या साईजवर आपल्याला टच करायचं आहे. राईट क्लिक केले असता ते ऑप्शन दिसत नाही आपल्याला. आता आपण याला झूम इन करूया आणि झूम इन करून आपण बघू शकता की फोटो जो आहे फोटोला आपल्याला सिलेक्ट करायचा आहे यम टूलद्वारे. आता तुम्ही फोटो बघू शकता आणि यम टूलला आपण दाबलेलं आहे. आता आपण यम टूलने त्याला सिलेक्ट करूया. आपल्याला बाहेरचा पोर्शन सिलेक्ट करायचा नाही, फक्त जेवढी फोटोची साईज आहे तेवढी फोटोचा पोर्शनच आहे तेवढाच पोर्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. जसं की आता आपण त्याला सोडलेलं आहे, दाबून धरून आपल्याला सोडून द्यायचं आहे आपलं पोर्शन व्यवस्थित आल्यानंतर. तर तुम्ही बघू शकता साईडनं जे लायनिंग आहे ते लायनिंग झालेली आहे. आता आपल्याला कंट्रोल यम दाबायचं आहे. कंट्रोल यम दाबले असता असा एक डायलॉग बॉक्स येईल. आता यामध्ये तुम्हाला चौकोनी बॉक्स दिसत आहे आणि एक आडवी रेष दिसत आहे. तर ते तुम्हाला त्याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. जसं की आता आपण कट केलेलं आहे. आता तुम्हाला मी दाखवतो की साईडनं तुम्ही जी रेष बघत आहात ते रेष तुम्हाला दिसत आहे ना, की त्या रेषेचा अर्थ असा आहे की तेवढा पोर्शनच एडिट होणार आहे आणि तेवढा पोर्शन सिलेक्ट झालेला आहे. आता खाल्ल्या साईडला तुम्हाला दिसत आहे फक्त आपण कंट्रोल आल्ट आणि शिफ्ट या बटनाचा वापर करूनच कोणतीही की वर्क करू शकतो. फक्त आपण आता यम दाबल्याने वर्क होणार नाही, तर आपल्याला कंट्रोलला दाबावेच लागले. आल्ट आणि शिफ्टला पण दाबले तर ती की जी आहे चेहरा स्पष्ट करायची तर ती दिसणार नाही. आपण कंट्रोल यमचा वापर केला की कंट्रोल यम दाबली की आपल्याला ती की वर्क करणार आहे आणि तो जो आत्ताचा जो पोर्शन डायलॉग बॉक्स आलेला होता तो येणार आहे. आता आपण कंट्रोल यम केले की डायलॉग बॉक्स आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला यामध्ये जो आडवी लाईन आहे त्या लाईनवर आपला चेहरा क्लिअर आणि काळा करायचा आहे. यावरच तुम्हाला समजेल की कसा तो चेहरा स्पष्ट होईल आणि कसा तो चेहरा काळा होऊन जाईल. आता तुम्ही बघू शकता मी त्या लाईनला धरले आहे आणि खाली वळत आहे. मी खाली जसं जसं वळत आहे तसं तुम्ही चेहरा बघू शकता की चेहरा खूप काळा होत आहे. त्या चेहऱ्यामध्ये काहीच दिसत नाही, पूर्ण ब्लँक होत आहे. आणि आता आधार कार्डवर फोटोज दिसत नाही तर काळा डॉट दिसत आहे, म्हणजे काळा धब्बा दिसत आहे, चौकोनी रॅक्टँगल काळ्यामध्ये दिसत आहे, पण तिथे फोटो आहे. आता आपण त्याला वरी गेले असता तुम्ही बघू शकता की चेहरा स्पष्ट होत आहे. आता आपण थोडीशी अजून वरी घेतली तर चेहरा एकदम व्यवस्थित आणि स्पष्ट दिसत आहे, म्हणजे चेहरा ओळखू येत आहे. जसं की आपण थोडंसं ब्राईटनेस जर फुल जर केलं तर व्यवस्थितरित्या आता तुम्ही चेहरा बघू शकता. आता आपण यामध्ये याला जास्त करून बघूया की जास्त केल्यास काय होईल. थोडंसं जास्त केलं तर चेहरा व्यवस्थित झालेला आहे, पण पूर्ण जर वाईट जर केलं तर आपल्याला चेहरा व्यवस्थित दिसणार नाही, म्हणजे तो प्रॉब्लेम येईल. आता आपण रेग्युलर साईजमध्ये घेतलेला आहे आणि पूर्ण करून दाखवतो मी तुम्हाला. पूर्ण करून दाखवल्यानंतर प्रॉब्लेम येत आहे, चेहरा दिसत नाही, पूर्ण वाईट दिसत आहे. आणि पूर्ण डाऊन जर केलं तर पूर्ण ब्लॅक दिसत आहे, म्हणजे आपल्याला त्यामध्ये चेहराच ओळखू येत नाही. तर आपल्याला आता चेहरा ओळखू येण्यासाठी काय करायचं आहे, मीडियम साईजमध्ये त्याला घ्यायचं आहे. म्हणजे मीडियम साईज जे आहे ते मीडियम साईजला आपल्याला पोर्शनला घ्यायचं आहे. जसं की तुम्ही बघू शकता खालीवरी केल्यानंतर थोडंसं चेहरा काळा, ते पोर्शन चुकलं तर काळा पांढरा होत आहे. म्हणजे सगळं कंट्रोल यम या बटनावर आहे. तुम्ही काहीही करू शकता त्यावर. तुम्हाला चेहरा स्पष्ट दिसायचा असेल तर स्पष्ट दाखवू शकता, अंधुक दाखवायचा असेल तर अंधुक दाखवू शकता. जसं की पोर्शन तुम्ही बघू शकता, पोर्शन चुकला की चित्र जे आहे म्हणजे आपला चेहरा जो आहे फोटो जो आहे तो क्लिअर येणार नाही. आता आपण याला व्यवस्थितरित्या वर करून घेऊया. म्हणजे रेग्युलर मोशनमध्ये जर घेतलं तर ऑप्शन व्यवस्थित जर आलं तर आपला जो चेहरा आहे तो चेहरा एकदम क्लिअर होऊन जाईल आणि व्यवस्थितसुद्धा दिसेल, जेणेकरून आपल्याला आधार कार्ड ओळखता येईल. आता आपल्याला याला डिसिलेक्ट करायचं आहे. डिसिलेक्ट केले असता ते जे लायनिंग आहे ते लायनिंग निघून जाईल, म्हणजे आधार कार्डचा पूर्ण पोर्शन सिलेक्ट झालेला नसतो आणि ते फोटोसुद्धा. आता तुम्ही बघू शकता, झूम आऊट करून बघूया आपण की आधार कार्डवरील फोटो व्यवस्थित दिसत आहे, व्यवस्थित ओळखूसुद्धा येत आहे. आणि आता हे आपण एडिट केलेल्या आधार कार्डचा फोटो आणि जे तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये आपला ओरिजिनल जे आधार कार्ड होतं त्यावरील फोटो आणि एडिट केलेला आधार कार्डचा फोटो तुम्ही बघू शकता की एडिट केलेला आधार कार्डचा फोटो खूप म्हणजे व्यवस्थित दिसत आहे, ओळखू येत आहे. आणि जो त्या ओरिजिनल आधार कार्डवरचा जो फोटो होता त्यामध्ये खूप काळा दिसत आहे, तर चेहरा ओळखू येत नाही. आपण याला व्यवस्थित करू शकतो फक्त कंट्रोल यमच्या साह्याने. कंट्रोल यमच्या साह्याने तुम्ही
काळा जो फोटो दिसत आहे त्याला पांढरं करू शकता, म्हणजे जो व्यक्ती ओळखू येत नाही त्याला तुम्ही व्यवस्थितरित्या दाखवू शकता. जसं की आता ह्या कंट्रोल यममध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन बघायला भेटतील, पण महत्त्वाचं म्हणजे एकच ऑप्शन आहे की फक्त आपला चेहरा जो आहे तो चेहरा व्यवस्थित दिसला पाहिजे. कारण की तुम्ही कुठेही गेलात आणि तुमचा आधार कार्ड जर दाखवला तर ते व्यक्ती असं नाही म्हणायला पाहिजे की हे आधार कार्ड तुमचं नाही, हे आधार कार्डवरचा फोटोच ओळखू येत नाही, बरोबर ना. मग आता हे आधार कार्ड अपडेट केलेलं आहे, तर अपडेट करूनसुद्धा फोटो कसा ब्लॅक आलेला आहे, म्हणजे त्यांच्या कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम असू शकतो, पण आपण ते व्यवस्थित करून घेऊ शकतो, ते पण आपल्या आपल्या ट्रिकने आणि आपल्या आपल्या डोक्याने. रोहन टेक्निकल तर तुमच्यासोबत आहेच. आता आपण खालच्या पोर्शनला चेंज करता येते का ते बघूयात. आपण जर फक्त कंट्रोल यम दाबून खालीवरी केलं तर काहीच होणार नाही. आता आपल्याला यम टूलच्या साहाय्याने त्याला सिलेक्ट करायचं आहे. कोणत्याही पोर्शनला एकदा सिलेक्ट करून बघूया. जसं की आता आपण ह्या पोर्शनला सिलेक्ट केलेलं आहे, तर काय म्हणतं आहे, कुड नॉट कंप्लीट द कीज असं म्हणून येत आहे, म्हणजे ते चुकीचं आहे, ते पोर्शन नाही. मग डिसिलेक्ट केलं आपण. आता ते खालचं जे स्कॅनर आहे ते स्कॅनरला करून बघूया. काही ठिकाणी सिलेक्ट होईल, काही ठिकाणी सिलेक्ट होणार नाही. आता पोर्शन जो आहे तो पोर्शन स्कॅनरचा पोर्शन आहे, आपण त्याला सिलेक्ट केलं आणि कंट्रोल यम दाबलं तर की वर्क करत नाही. आता आपण काय करूया, त्याला पण डिसिलेक्ट करून घेऊया, म्हणजे ते सोडून देईल. सिलेक्ट झालेला जो पोर्शन आहे तो सोडून देणार आणि डिसिलेक्ट होऊन जाणार. आता आपण डबल एकदा आधार कार्ड त्या स्कॅनरला जो आहे तो सिलेक्ट करून कंट्रोल यम दाबूया, होत नाही. आता आपल्याला तोच डायलॉग बॉक्स येत आहे, एरर येत आहे. मग आपल्याला डिसिलेक्ट करायचं आहे. आधारचं जो नाव आहे त्याला आपण कंट्रोल यम करून बघूया, तो सुद्धा पोर्शन आपला व्यवस्थित होत नाही. काय अडचण येत आहे तुम्हाला समजत आहे का. आता आपल्याला याला मॅक्झिमाइज करायचं आहे. आपण डबल एकदा ह्याला कंट्रोल प्लसच्या साहाय्याने मोठं करून याच्यातील आता आपण आधार नंबर जो आहे तो आधार नंबरला एकदा करून बघूया. जसं की आपला फोटो जो आहे, फोटोला कंट्रोल यम करून बघूया फक्त आपण. तर फोटोला कंट्रोल यम केले असता ते व्यवस्थितरित्या कंट्रोल यम हे ऑप्शन व्यवस्थित चालत आहे. फक्त आपला प्रॉब्लेम येत आहे कुठे, तर खाल्ल्या साईडला जो स्कॅनर आहे, नाव आहे, ह्याला आता आपण सिलेक्ट केले आणि कंट्रोल यम टूलचा वापर करून आपण नंबरला कंट्रोल यम करून बघूया. तर नंबरला सुद्धा वर्क करत आहे. तुम्ही बघू शकता. आता खाली घेतले तर बोल्डमध्ये दिसत आहे नंबर, आणि वर 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 करत गेलो आपण की रेग्युलर साईजमध्ये दिसत आहे. पूर्ण वरच केले की एकदम नॉर्मल साईजमध्ये दिसत आहे, म्हणजे जो त्याचा बोल्डनेस आहे तो बोल्डनेस कमी जास्त होत आहे. आता याच्यामध्ये आपण वरचं जे नाव आहे भारत सरकार गव्हर्मेंट ऑफ इंडिया, याला आपण भारत सरकारचं जे नाव आहे आपण त्या पोर्शनला टच केले असता आणि ब्राईटनेस वाढवले असता. ब्राईटनेस वाढत आहे आणि तो खालचा जो ऑरेंज ग्रीन कलर आहे कमी होत आहे. आणि खाल्ल्या साईडला घेतले असता कलर जो आहे तो डार्क होत आहे. मीडियम साईजमध्ये ठेवले असता आपल्याला व्यवस्थितरित्या नाव ओळखू येत आहे. आता आपण त्याला डिसिलेक्ट करूया आणि खालच्या पोर्शनला सिलेक्ट करूया, जो की स्कॅनरचा पोर्शन आहे, किंवा मग वरचं कोपऱ्याचं जो आधार नाव आहे लोगोमध्ये दिलेलं त्या नावाला आपण सिलेक्ट करूया यम टूलने. आणि सिलेक्ट करून त्याला कंट्रोल यम दाबून बघूया, ऑप्शन वर्क करत आहे. मग आता आपण याला वरी करूया. ब्राईटनेस हाय केले असता ते आधार नाव जे आहे ते व्यवस्थित दिसत नाही, ब्लँक होत आहे. आणि खाली घेतले असता ते एकदम डार्क दिसत आहे, म्हणजे फरक आपल्याला जाणवत आहे, तुम्ही बघू शकता ना. आणि रेग्युलर पोर्शनमध्ये ठेवले असता व्यवस्थित दिसत आहे, म्हणजे त्याचं जे आहे ते व्यवस्थित आलेलं आहे. आता आपण त्याला सुद्धा डिसिलेक्ट करून खाल्ल्या साईडला तुम्ही बघू शकता, म्हणजे आपण जर कंट्रोल यम जर दाबलं कोणत्याही पोर्शनला न सिलेक्ट करता तर आपल्याला कुठेही बदल झालेला दिसणार नाही. आणि आधार कार्डवर आपल्याला फक्त अपडेट करायचं, म्हणजे जे पोर्शनचा जो कंट्रोल यमचा जो वापर आहे तो फक्त फोटोसाठी आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल, आपण एका व्यक्तीचं आधार कार्ड घेतलेलं होतं. त्या आधार कार्डवर त्या व्यक्तीचा जो फोटो होता तो खूप काळा होता, तर त्याला आपण कंट्रोल यमच्या साहाय्याने आपण त्याला व्यवस्थित पांढरं केलेलं आहे, म्हणजेच गोरं केलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात कंट्रोल यमच्या साहाय्याने आपण तो किती काळा फोटो होता तर त्याला पांढरं केलेला आहे. म्हणजे अगोदर तो व्यक्ती ज्या पण ठिकाणी जाईल त्या ठिकाणी त्याला तेच म्हणणार आहेत की आधार कार्डवरचा फोटो ओळखू येत नाही, तुम्ही आधार कार्ड अपडेट करून घ्या. पण आपली जी ट्रिक आहे, आपल्या ट्रिकने त्याचे काम झालेलं आहे. म्हणजे आपल्या ट्रिकने त्याचे 100 ते 200 रुपये जे त्याला एक्स्ट्रा लागणार होते ते लागणार नाही, त्याची बचत झालेली आहे 100-200 रुपयाची. आणि आपणही त्याच्याकडून कोणतेही चार्जेस घेतलेले नाही, त्याला
एकदम फ्रीमध्ये करून दिलेला आहे. असं तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर गेलात तर तुम्हाला ह्याला अपडेट करून देण्यासाठी आधार सेंटरवर जर गेला तर तुम्हाला 100-200 रुपये तर द्यावेच लागतील. पण कुठल्याही फोटोशॉपच्या म्हणा कोणत्याही दुकानात जर गेला फोटोच्या आणि हे अपडेट थोडं क्लिअर करून द्या ना म्हणला तर ते सुद्धा तुमच्याकडून 50 ते 100 रुपये घेतीलच. पण हे जर ट्रिक तुमच्याकडे घरी जर कॉम्प्युटर असेल किंवा मोबाईलमध्ये जर ॲप जर चालत असेल तर तुम्ही हे फोटोशॉप ॲप घेऊन ह्या फोटोशॉप ॲपमध्ये तुम्ही कंट्रोल एमच्या साहाय्याने तुमचा जो ब्लर झालेला ब्लॅक झालेला फोटो जो आहे तो व्यवस्थित आणि क्लिअर करू शकता. ते पण कोणाचीही मदत न घेता. फक्त रोहन टेक्निकलच्या ह्या व्हिडिओने तुमची ही मदत पूर्णपणे होऊन जाईल. घर बसल्या तुम्ही तुमच्या आधार अपडेट झालेले फोटो जो आहे तो फोटो क्लिअर करू शकता, ते पण 1 मिनिटामध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. काही अडचण असेल तर कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.